हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर काय झालं तिथं म्हणजे आमच्या इथे लग्न आहे. आम्ही आलो हे गावी म्हणजे माझ्या सासरी. तर आमच्या शेजारचेच म्हणजे आमच्या बंगल्याच्या पाठीमागेच दुसरा बंगला आहे. तर तिथे आमच्या नमुताईंचं लग्न आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवस आमचे गावालाच जाणार होते आणि थोडंसं बंगल्यामध्ये लाईटचं पण काम करायचं होतं. तर मग ते बोलले आता ते पण करून घेतो. त्याच्यामुळे आलो आणि मग ते सगळं लाईट फिटिंगचं साफसफाई तर मागेच केली होती. तो ब्लॉग तुम्ही बघितलाच. तर मला म्हणजे व्हिडिओची स्टार्ट आणि एंड असं करायला काही वेळ भेटतच नाही. पण असं झालं आता लग्न म्हटल्यानंतर म्हणजे जवळपास इकडं 3 दिवसाचा तर कार्यक्रम होतोच होतो. आणि आलो त्या दिवशी पण मग जेवण वगैरे सगळं तिकडंच होतं. आणि त्याच्यामुळे मग बाहेर डीजे वगैरे लागलेली होती गाणी. त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यायला लागलं. कारण मग डायरेक्ट आवाज येतो आणि ते युट्यूबला काय असं अलाउड नसतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, व्हिडिओ दाखवून मग आपण व्हॉइस ओव्हर करूया म्हणून. तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आमच्या एकदम घराला लागूनच आहे, मंडप वगैरे टाकलेला आहे. आणि मग यांचं पण सगळं बाहेर वगैरे लाईट सगळ्या गेल्या होत्या पावसानं. तर ते पण त्यांनी करायला घेतलेलं म्हणजे. आणि त्यांचं असं आहे का एकदा एकदा अशी डोक्यात एखादी गोष्ट बसली का ते पूर्ण केल्याशिवाय अजिबात शांत बसत नाहीत. आणि मग सगळी अशी घरात तयारी पण चालली होती. बाबांचं त्यांचं आणि बाबा हे आणि मानस त्यांचं तिघांचं चाललं होतं. मला काय तसमयला बघत बघत आणि आई पण घेत होत्या. त्याच्यामुळे मी जरा घरी आलीये तर जरा फ्री आहे म्हणायला हरकत नाही. कारण मग सतत तो अंगावर असतो. तर आता आल्यापासून जरा मला निवांतीच मिळालीये. तर मग असंच आलो होतो, म्हटलं अगोदर आवरूया. कारण मग साखरपुड्याला मुलाकडचे होते ते सगळे आले होते आमच्या इकडं घरी. आणि फोटो वगैरे काढायला गार्डन मध्ये. त्याच्यामुळं म्हटलं जरा व्यवस्थित करावं. लाईट वगैरे पण मग ते अंधार बरं नाही वाटत. तर पावसामुळे का काय सगळ्या लाईट गेल्या होत्या. तर मग त्यांनी नवीन घेतला आणि ते लावत होते. आणि एकदम छान अशी तयारी सगळी चालली होती. आणि मग तिकडं ते पाठीमाग संध्याकाळचं मला माहिती नव्हतं का ते तेल पापड्या पण हळदीच्या दिवशी करतात एवढं मला माहिती होतं. पण त्याने आदल्या दिवशी पण करायला घेतल्या होत्या. तर ते पण करायचं होतं. आणि लग्न म्हटल्यानंतर इकड तर खूप जास्त तयारी असते, खूप जास्त खर्च करतात. खरं तर प्रत्येक भागामध्ये वेगळं वेगळं असतं. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे पण असतं म्हणा. तर पूर्ण तिन्ही बाजूच्या सगळ्या लाईट बऱ्यापैकी गेल्या होत्या. मग त्यांनी त्या सगळ्या चेंज केल्या. आणि गार्डन तर बघा ना किती छान दिसतंय. आणि तस्मय साहेबांचं काय चाललंय बघा, सतत फिरायला पाहिजे त्याला. आई अख्खा म्हणजे आमच्या घराच्या पूर्ण तिन्ही बाजूला रस्ता आहे. तर तो घरातच थांबत नव्हता अजिबात. चल फिरायला चल. तर बघा हात दाखवतोय, इकडं चल तिकडं चल. त्यांचे पाय दुखायला लागले सगळीकडे त्या फिरत होत्या. आणि एकदम रस्त्याला लागूनच आमचं घर आहे. तर गाड्या वगैरे पण येतात. तर एवाला पण बाहेर सोडायची भीती, कारण अजून गेटचं पण काम झालेलं नाहीये. बऱ्यापैकी भरपूर काम असं अजून बाकी आहे करायचं. तर यांनी बघा सगळं घरातले आतले बाहेरचे सगळे लाईट्स चालू करायला घेतले. आणि एक त्यांचा आहे का ते एवढे ऑलराऊंडर म्हणजे आहेत सगळ्यात, खरंच खूप हुशार आहेत का. म्हणजे एखाद्या कामासाठी अडून राहायची अजिबात गरज पडत नाही. ते सगळं स्वतःहून करतात. आता एवढं इलेक्ट्रिकचं पण काम आहे. तर तरी सुद्धा म्हणजे यांच्या मामांचा मुलगा आहे तोच तोच करतो सगळं. आणि मग त्यांना नाही बोलवलं त्यांनी. मग त्यांनी बघितलं होतं म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी एकदा बघितली का ते नंतर करतातच. तेवढे खूप हुशार आहेत. आणि त्यांचं असं एकदम एकदा घेतलं का ते एंड केल्याशिवाय त्याचा अजिबात शांत बसत नाहीत. तर पूर्ण लाईटचं सगळं काम त्यांनी, भरपूर लाईट लावल्यात आणि खूप मोठा बंगला आहे. तर सगळं त्यांनी करायला घेतलं होतं. आणि अजिबात कंटाळा पण येत नाही त्यांना. तर मग त्यांनी ते पण करायला घेतलेलं. आणि मला असं सगळ्या गोष्टी मग करत असलं का कधी कधी शूट होऊन
म्हणजे नाही होत करणं, किंवा कधी कधी होतं तेवढं मी करते. आणि प्रत्येक गोष्ट दाखवायची म्हटलं का शूट करावंच लागतं. आणि मग ते प्रत्येक गोष्टीला येण्यासारखं काय मोबाईल घेऊन शूट करायचं. आणि सासरचा मला वाटते हा सगळ्यांमधला माझा पहिलाच व्लॉग असेल, त्याच्यामुळं मला थोडंसं हे पण होत होतं का कसं करू काय करू असं. तर मग जेवण पण आम्हाला तिथंच होतं, तर मी जेवायला गेली होती, तर माझी हिंमतच झाली नाही, तिथं मी शूट केलंच नाही काही. मग नंतर त्यात सगळ्या म्हटल्या करायचं ना वगैरे, तर मग शूट केल्याशिवाय तर काय दाखवता येत नाही. आणि नंतर छान मानस बाबांसोबत खेळत होता, पण मला समोर बघितलं का मग त्याला लगेच माझ्याकडे यायचं असतं, असं असतं. आणि इथे पाठीमागं दिसतंय बघा, इथे स्टेजचं काम सगळं चालू होतं. आणि हे ते लग्न घर आहे, आणि भरपूर मोठा असा मांडव घातलेला आहे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणची लग्नाची पद्धत खरंच वेगळी असते. जशी माझ्या माहेरची वेगळी आहे, तशी पूर्ण अपोजिट, म्हणजे इकडं सगळं वेगळं आहे. हळदी वगैरे भरपूर असतात इकडं जोरात, व्हेज नॉनव्हेज असतं. तसं माझ्या तिकडं माहेरी मटणाचा किंवा नॉनव्हेजचा विषय नसतोच कधी, आणि हळदी पण नसतात, एकाच दिवसाचं लग्न असतं. तसं इकडे 3-3 दिवस भरपूर मोठं करतात. तर मग सगळा पसारा सगळा झालेला घरातला. मग मी पण थोडंसं आवरलं, झाडू वगैरे मारलं. आणि खूप उशीर झालेला खरं तर, आल्यापासून कंटिन्यू काम चालू होतं. आणि म्हटलं मी पण नेहमी अशी ड्रेस घालते खरं, पण म्हटलं आता लग्नाच्या ठिकाणी गावाला जायचंय तर नशीब साडीच घातली. कारण मग त्यांनी तेलपापड्या वगैरे करायला आजच, म्हणजे आदल्याच दिवशी 2 दिवसावर लग्न होतं, तर अगोदरच त्यांनी करायला घेतलेले. त्याच्यामुळं मला पण तिकडं जावं लागलं. त्याच्यामुळं मग असं गावाला यायचं असलं का मला शक्यतो साडीच बरी पडते, कारण मग पटकन कुणी येतं किंवा कोणाच्या पण घरी कधी पण जावं लागतं असं, तर ते बरं नाही वाटत. आणि एवाला खिडकीत ठेवलेली, कारण ती खाली ठेवलं का सतत हे तोंडात घाल ते तोंडात घाल असं तिचं सगळं चालू असतं. खिडकीत ठेवली की घाबरते उतरायला, म्हणून मग तिला वरती ठेवली होती. आणि नंतर कंटाळून मग तसमय जवळजवळ 7:30 वाजता झोपला तो. कारण दिवसा त्याला झोळी लागते, तर तो व्यवस्थित शांत असं झोपतो. पण आम्ही झोळी काय आणली नव्हती, म्हटलं लवकरच जाऊ. पण जेवण तिथंच झाली, लग्न घर होतं तिथं, त्याच्यामुळं मग आम्ही पण उशिराच गेलो घरी. बरंच वेळ बरं आहेत ना? हो हो. हा नाही, मग कशी आलोय, आता जाऊ मग परत उद्या सकाळी येऊ असं. हो आले. हो हो तेच ना. साडीला लावली घाण ग असं बघ. भाऊ एक आणखी काय कामाची आहे. हा सगळ्यांना घ्या म्हणजे इथं. आता झोपर या.
अशी पद्धत आमच्याकडे नाहीये, म्हणजे माझ्या माहेरी. सासरी म्हणजे इकडं कोकणात ठाणे साईडला भागात असं भरपूर इकडे हेच असंच असतं. काय म्हणतात त्याला, तेलवडे पापड्या वगैरे करतात. तर मी तिथं गेली आणि गेल्यानंतर सगळ्या बायका मला म्हणे तू म्हण तू म्हण, कारण त्यांना असं वाटतं मला सगळं येतं, मी सगळ्यात खूप हुशार आहे असं त्या सगळ्या नेहमी म्हणत असतात. पण म्हटलं मला खरंच नाही येत. नाही म्हणे तुम्ही येत असलं तरी पण सांगत नसाल येतं. म्हटलं नाही, आमच्याकडे अशी पद्धतच नाहीये, त्याच्यामुळं मला नाही माहिती म्हटलं, नाहीतर मी पण म्हटलं असतं. तर असं झालं आणि खूप मज्जा केली, छान. मग मी पण तिथे थांबली, म्हटलं अजून यांचं काम चालू आहे तर तोपर्यंत बसावं बायकांमध्ये पण आणि करावं. कारण मग हे पापड्या तळतात आणि हे तेलवडे असं काहीतरी म्हणतात. हा, तेलवडेच म्हणतात. आणि मग ते तांदळाचं वगैरे कसं काय करतात ते काय मला पद्धत माहिती नाही. आणि मग ते सगळं अगोदर करायचं आणि मग ते सगळ्यांना वाटायचं, जेवढी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना ते लग्नाच्या आदल्या दिवशी करतात. तर मग हे, आणि त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी उठणं पण केलं होतं. आणि मग त्या दिवशी पण आणि मग हळदीच्या दिवशी पण थोडेसे केले होते वाटतं. म्हणजे ते देवाक वगैरे करतात तर त्याला ते नैवेद्य पण द्यायचा असतो असं आहे इकडे. तर मग नंतर केल्या केल्या लगेच गरम गरमच मग सगळ्यांना वाटून दिले. मग ते सगळे खूप आवडीनं खातात, म्हणजे कोणच असं राहत नाही खायचं, सगळ्यांना खूप आवडतं. अशी पद्धत आहे इकडं. तर मग छान असं झालं सगळं. मग मी पण घेतलं आणि मग यांना पण म्हटलं खायला देईल, कारण त्यांना पण मग ते आवडत असं. मग घेऊन आली मी घरी, तरी पण यांचं काम चालूच होतं. जवळजवळ बघा 12:30 वाजलेत, तरी पण ते कंटिन्यू आल्यापासून करतच होते. आणि आम्हाला जेवण तिकडच होतं, त्याच्यामुळे जेवणाचं काही टेन्शनच नव्हतं. तर मग आम्ही जेवण वगैरे आलो होतो. ते पण आले नाही, त्यांना मग ताट घेऊन आली होती आईने आणून दिलं होतं ताट. आणि मग त्यांचं कंटिन्यू, आणि ते लाईटचं काम म्हटल्यानंतर थोडा उशीरच लागतो, कारण सगळ्या वायरी खूप आहेत तर बघायला कुठलं काय असं. त्याच्यामुळं मग भरपूर वेळ ते करत बसले होते. आणि इकडं बघा, नंतर एवाला उतरवल्यानंतर तिची अशी मस्ती का, तिला असं झालेलं का माझ्यासोबत मस्ती कर. तर जायची आणि मानसच्या पायाला धरायची किंवा यांच्या पायाला धरायची वरती. आता जिना मस्त उतरते चढते, आता अजिबात घाबरत नाही. आणि यायची आणि बघा लगेच पायाला धरायची का माझ्यासोबत खेळा, माझ्यासोबत मस्ती करा, अशी ती कंटाळी होती. तर तो पण कामात होता, तर त्याच्यामुळं हिच्यासोबत खेळायला कोणच नव्हतं. त्याच्यामुळे तिची अशी सगळी मस्ती चालू होती. आणि तस्मय तर काय, आईने आणि बाबांनीच त्याला घेतलेलं, त्याच्यामुळं मी एकदम रिलॅक्स होती, मला पण बरं वाटत होतं जरा. आणि त्याला काही फिरायलाच पाहिजे. आता 12:35 झाल्या बघा, आई आल्या तरी सुद्धा अगोदर शूट करायच्या अगोदर आईंना म्हणत होता नाही चल तिकडं चल तिकडं. आणि नंतर मी मोबाईल हातात घेतला ना, शूट करायला लागली, तेव्हा मग मी दिसली का मग माझ्याकडे यायचं असतं त्याला, नाहीतर मग मस्त राहतो तो. अगोदर बोलत होता चल फिरायला, नंतर मग मी दिसली का मग मला म्हणायला लागला आता तू मला घे. आणि मी घेत नव्हती म्हणून मग नंतर रडायला लागला, नाही घेच मला म्हणून. आणि किती उशीर, 12:30 वाजून गेल्या होत्या. हे बोलले माझं अजून थोडंसं काम आहे बाकी, म्हणजे त्या दिवशी तर होण्यासारखं नव्हतंच ते, तरी पण ते कंटिन्यू करतच होते. तस्मा हात घालू दे का उद्याला त्याच्यात. तस्माय 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 डुम डुम जवळपास 1:15 वाजला असेल तेव्हा आम्ही निघालो घरून.
आणि मग त्यांना म्हटलं आता बंद करा, नंतर करूया म्हणून, कारण उशीर होतो, कारण कपडे वगैरे काहीच आणले नव्हते, तर आम्हाला शहापूरला मुक्कामी जाणंच होतं. तर मग म्हटलं परत दुसऱ्या दिवशी हळदी होत्या आणि आईंनी सांगितलेलं लवकरच या 11 वाजेपर्यंत, पण आता एवढ्या उशिरा जाऊन जवळपास आम्हाला 2 वाजले असतील घरी पोहोचायला. आणि मग दुसऱ्या दिवशी हळदी म्हणजे 12-12:30लाच होतात दिवसाच्याच, तर मग तोपर्यंत यायचं होतं. तर मग हा उठण्याचा आणि बाकी थोडीफार तयारीचा हा व्लॉग, हळदीचा पण व्लॉग वेगळा मी करेल, तर तो पण नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.